उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। जय पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक शाखांचं उद्घाटन करण्यात आलं। रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात शरद पवार गटाकडून नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सरकारची दडपशाही असल्याची टीका यावेळी करण्यात आली। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद पवार गटानं घंटानाद आंदोलन केलं। रोहित पवारांवर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई सुरू असून ईडीमुळे घाबरणाऱ्यांपैकी रोहित पवार नसल्याचं यावेळी शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटानं विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घंटानाद आंदोलन केलं। रोहित पवारांना भाजप जाणीवपूर्वक लक्ष करतंय तर पिंपरी चिंचवड महापालिकेत तब्बल 1200 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी केला। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं। रोहित पवारांना ईडीनं दिलेल्या नोटीसी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। तसंच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, टेंभुर्णी महामार्ग लवकर सुरू करावा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या। अकोल्यात शरद पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं। आमदार रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी होते त्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विधानसभा तसंच रस्त्यावरची लढाई रोहित पवार लढत असल्यानं सरकारनं भीतीपोटी त्यांची ईडीमार्फत चौकशी लावल्याचा आरोप आंदोलकांनी केला।